मॉर्निंग क्लास, वेलकम टू नीता मॅम्स बायोलॉजी क्लासेस. आजचं जे क्वेश्चन आहे ते आहे विथ अ नीट लेबल डायग्रॅम. डिस्क्राईब दी स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इयर. ह्युमन इयरचा हा डायग्रॅम आहे. विथ अ नीट लेबल डायग्रॅम डिस्क्राईब दी स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इयर. तुम्हाला समजवते बघा. आधी तरी सध्या ह्युमन इयरचं स्ट्रक्चर कसं असतं हे समजून घ्या. ह्युमन इयर जे आहे ते पुन्हा 3 पार्ट्सपासून बनलेलं आहे. ते आहे एक्सटर्नल इयर, इथंपर्यंत असतं एक्सटर्नल इयर. हे आहे मिडल इयर आणि हा पार्ट येतो इंटरनल इयरमध्ये. मी तुम्हाला समजावेन. सध्या बघा, ह्युमन इयर इज अगेन मेड अप ऑफ 3 पार्ट्स: एक्सटर्नल इयर, मिडल इयर अँड इंटरनल इयर. एक्सटर्नल इयरमध्ये इयर पिन्ना येतो. हे आपला इयरच्या आउटरमोस्ट जे कवरिंग असते ते इयर पिन्ना एक्सटर्नल इयरमध्ये येतो. ह्या इयर पिन्नाचं काम आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ इयर पिन्ना? कलेक्टिंग साऊंड वेव्स. जेवढे काही साऊंड वेव्स आलेले आहेत त्या साऊंड वेव्सला कलेक्ट करणे. नेक्स्ट आहे ऑडिटरी कॅनल. हे कॅनल असते अशी. मग दुसरा हे पण एक्सटर्नल इयरचाच पार्ट आहे, ते आहे ऑडिटरी कॅनल. एक कॅनल असते, त्या कॅनलचं काम आहे जे साऊंड वेव्स इयर पिन्नाला भेटलेले त्याला इथंपर्यंत घेऊन जाणे. आता हा जे पार्ट आहे हा खूप स्पेशल पार्ट आहे बघा. तुम्ही लहानपणापासून ऐकलेले आहेत. हे कानाचा पडदा आपण ज्याला म्हणतो त्याला टिम्फॅनिक मेम्ब्रेन और इयर ड्रम म्हणतात. टिम्फॅनिक मेम्ब्रेन किंवा इयर ड्रम. इथं जे स्ट्रक्चर आहे ते खूप एक कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेली एक शीट असते. जसं आपलं ड्रम असतं ना शीट, मग तशी एक कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेली एक शीट असते. एक खूप थिन शीट असते. मग बघा, हे इयर पिन्ना आहे जे साऊंड वेव्स कलेक्ट करतं आणि साऊंड वेव्स इथून कलेक्ट होऊन टिम्फॅनिक मेम्ब्रेनपर्यंत येतात. इथंपर्यंत आहे एक्सटर्नल इयर. मिडल इयरमध्ये 3 बोन्स आहेत फक्त, एकदम छोटे बोन्स आहेत. याचं एकाचं नाव तर तुम्ही ऐकलं पण असेल बघा. हे एक बोन आहे असं. दुसरा बोन इथं आहे. इरेझरवरून मी रफ केलं, तुम्हाला दिसेल. मला थोडीशी आयडिया भेटावी म्हणून मी काढलं आहे. आणि तिसरा बोन हे वाला आहे. हे जे राऊंड मी काढत आहे ना, हे वालं तिसरं बोन आहे. म्हणजे बघा, हे एक बोन आहे मॅलियस. हे दुसरा बोन आहे इनकस आणि हे तिसरं बोन आहे स्टेप्स. विच इज द स्मॉलेस्ट बोन ऑफ ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीचं सगळ्यात छोटं बोन कुठलं असतं तर ते आहे स्टेप्स. तर मिडल इयरमध्ये हा 3 पार्ट येतात. हे 3 पार्ट मिडल इयरमध्ये येतात. आणि इंटरनल इयरमध्ये हा पार्ट येतो. हे जे गोल पार्ट आहे त्याला कॉक्लियर म्हणतात. काय म्हणतात? कॉक्लियर. हे इंटरनल पार्टला कॉक्लियर म्हणतात. हे कॉक्लियर नर्व आहे. आणि हा पार्ट जे आहे तिथं 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स, म्हणजे 3 कॅनल्स असल्यासारखे असतात. कॅनल म्हणजे रस्त्यासारखं तुम्ही म्हणू शकताय. मग असे 3 गोल गोल स्ट्रक्चर्स असतात. हे 1, 2 आणि 3 असं तुम्ही काढू शकताय. इंटरनल इयरमध्ये 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स असतात आणि कॉक्लियरपासून बनलेलं असतं. ओके, आता मी तुम्हाला फंक्शन समजावते. आता स्ट्रक्चर तरी तुम्हाला बेसिकमध्ये कळलं असेल की इयर जे आहे ते 3 पार्ट्सपासून बनलेलं आहे: एक्सटर्नल इयर, मिडल इयर अँड इंटरनल इयर. एक्सटर्नल इयरमध्ये इयर पिन्ना, ऑडिटरी कॅनल अँड टिम्फॅनिक मेम्ब्रेन. दिस इज टिम्फॅनिक मेम्ब्रेन. मिडल इयरमध्ये मॅलियस, इनकस अँड स्टेप्स. सध्या या क्वेश्चनमध्ये आपण फक्त स्ट्रक्चर सांगतो आहे. आपण या क्वेश्चनमध्ये आपण फक्त स्ट्रक्चर सांगायला लागलो आहे. आपण काय इथं एक्सप्लेन करत नाही आहे की वर्क कसं करतं काम, तरी मी तुम्हाला सांगेन. आणि इंटरनल इयरमध्ये आहे कॉक्लियर अँड स्टेप्स. ओके, सी इयर पिन्ना, ऑडिटरी कॅनल, टिम्फॅनिक मेम्ब्रेन. दीज आर द पार्ट्स ऑफ एक्सटर्नल इयर. मॅलियस, इनकस अँड स्टेप्स हे फक्त 3 स्मॉल बोन्स. हे फक्त 3 छोटेसे हाडं आहेत. 3 स्मॉल बोन्स ते मिडल इयरमध्ये येतात. अँड कॉक्लियर अँड सेमी सर्क्युलर कॅनल. सेमी म्हणजे अर्ध, सर्क्युलर म्हणजे गोल. सेमी सर्क्युलर कॅनल्स. हे सेमी सर्क्युलर कॅनल्स जे आहेत हे जे आहे ते पुन्हा इंटरनल इयरमध्ये येतात.
बरं, याचं काम सांगते मी तुम्हाला. बघा, इयर पिनाचं काम काय असतं, जिथूनही आवाजाचे वेव्ज, आपल्याला माहिती आहे साऊंड वेव्सच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते, ज्या दिशेनं साऊंडचे वेव्ज येतात त्या सगळ्यांना कलेक्ट करणे. फनल शेप्ड असताना ते आपण नरसाळं म्हणतो की नाही, फनल, मग ते फनल शेप्ड असतं. मग या फनल शेपमध्ये पूर्ण साऊंड वेव्स कलेक्ट करून मिडल इयरला पोचवणे. ऑडिटरी कॅनल काय आहे? ऑडिटरी कॅनल हे फक्त एक कॅनल आहे ज्याच्यापासून इयर पिन्नापासून टिम्फॅनिक मेम्ब्रेनला जे साऊंड वेव्ज आहेत ते ट्रॅव्हल करतात. ओके. टिम्फॅनिक मेम्ब्रेन म्हणजे कानाचा जे पडदा म्हणतो आपण, त्याचं काय काम असतं की असे साऊंड वेव्ह जेव्हा त्याला स्ट्राईक होतात, जेव्हा त्याला धडकतात, लागतात, तेव्हा हे टिम्फॅनिक मेम्ब्रेन व्हायब्रेट करतं. आता हे टिम्फॅनिक मेम्ब्रेन व्हायब्रेट केल्यामुळं 2 मिनटं बघा, इथं मी कलरचा यूज करत आहे, थोडंसं इरेज केलं मी. बघा, हे इथं 3 स्मॉल बोन्स आहेत, 1, हे 2 अँड हे वालं 3. मग हे जे 3 स्मॉल बोन्स आहेत, हे टिम्फॅनिक मेम्ब्रेन जेव्हा व्हायब्रेट करतं तर त्याच्या रिस्पॉन्समध्ये पहिल्यांदा मॅलियस व्हायब्रेट करतं आणि मग इनकस व्हायब्रेट करतं आणि मग स्टेप्स व्हायब्रेट करतं. हे स्टेप्स जेव्हा व्हायब्रेट करतं, व्हायब्रेट म्हणजे पुढं मागं होणे, याच्यामुळे बघा मॅलियस असं हलतं, हे अशी मूवमेंट होते याची, मग इनकसची पण मूवमेंट होते आणि मग स्टेप्सची मूवमेंट अशी होते. त्याच्यामुळं या कॉक्लिअरवर व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होतात. इथं तुम्ही बघू शकताय, हे जे कॉक्लिअर, याला ओव्हल विंडो म्हणतात. इथं ओव्हल विंडो आहे. या ओव्हल विंडोमध्ये इथं कॉक्लिअरमध्ये व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होतात आणि या व्हायब्रेशन्समुळं इथं व्हायब्रेशन्स प्रोड्यूस, या कॉक्लिअरमध्ये व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होतात, हलणं डुलणं. मग व्हायब्रेशन्स प्रोड्यूस झाले, मग ह्याचा स्ट्रक्चर पुन्हा सेपरेट क्वेश्चनमध्ये तुम्हाला कळेल. पण याच्यामध्ये द्रव्य भरलेलं असतं, यामध्ये एक लिक्विड भरलेलं असतं, 3 प्रकारचे लिक्विड भरलेले असतात. आता हे काम कसं करतं फक्त शॉर्टमध्ये सांगत आहे बघा. असे केसांचे सेल्स असतात, हेअर सेल्स, ह्याच्यामध्ये पण सगळीकडे असे हेअर सेल्स भरलेले आहेत. म्हणजे समजा तुम्ही असं एक पाईप घेतलं आणि त्याचे 3 भाग होते. त्या पाईपचे किती भाग होते? एकच पाईप आहे, पण ती आतमधून 3 वेगवेगळ्या लेयर्समधून, म्हणजे असं बघत असाल तर तुम्ही, ती अशी 3 वेगवेगळ्या लेयर्समध्ये आहे आणि त्यालाच तुम्ही जेव्हा एकदम गोल गुंडाळताय तेव्हा ती अशी बनते. मग याच्यामध्ये पण पुन्हा 3 लेयर्स असतात आणि या 3 कॅव्हिटीजमध्ये असे छोटे 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 केसांसारखे स्ट्रक्चर्स असतात, हेअर सेल्स म्हणतो आपण त्यांना. मग ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे? इम्पल्सच जनरेट करायचं आहे. बघा, आपल्याला माहिती आहे मेसेजेस सेन्स ऑर्गनपासून जे ब्रेनला मेसेजेस जातात ते कुठल्या प्रकाराने जातात? इम्पल्सच्या बेसिसवर. मग इथं पण आपल्याला फक्त इम्पल्सच तयार करायचं आहे. मग हे जे 3 असं जे हे पाईप आहे, एक कॉक्लिअर काय असतं, एक ट्यूबसारखं स्ट्रक्चर असतं, कॉइल्ड ट्यूब म्हणजे गुंडाळलेल्या ट्यूबसारखं स्ट्रक्चर असतं आणि ते ट्यूब आतमधून 3 भागांपासून बनलेली असते. त्याच्या एका कुठल्या तरी भागांमध्ये असे हेअर सेल्स असतात. जेव्हा हे व्हायब्रेशन्स येतात तेव्हा त्या लिक्विडमुळं हा हेअर सेल असा बेंड होतो, ते केस कसे वाकले जातात त्या व्हायब्रेशन्समुळं, या स्टेपच्या व्हायब्रेशन्समुळं. मग हे वाकले गेल्यामुळं इम्पल्स तयार होतं आणि हे इम्पल्स मग ब्रेनला जातो. हेअर सेल्सचा आकार बदललेला आहे. हेअर सेल्स आधी स्ट्रेट होते, पण या व्हायब्रेशन्स काहीतरी ऐकू आलेलं आहे, साऊंडचे व्हायब्रेशन्स आलेले आहेत आणि त्या व्हायब्रेशन्समुळं हेअर सेल्स बेंड झालेले आहेत आणि ते बेंड झालेले हेअर सेल्समुळं काय होतं? एक इम्पल्स तयार होतं आणि हे जे ऑडिटरी नर्व आहे ती इम्पल्स घेऊन जाते. बरं, मग तुम्ही आता मला विचारत असाल एवढं तरी कळलं, ह्या कॉक्लिअरचं काम आहे ऐकणे, याचं काय काम आहे? इथं 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स आहेत, 3 गोल गोल कॅनल्स आहेत. त्या 3 सेमी सर्क्युलरचं कॅनल काय काम आहे? तर बघा, या 3 सेमी सर्क्युलर कॅनल्समध्ये इथं जे आहे, या 3 सेमी सर्क्युलर कॅनल्समध्ये असं एक लिफ्ट असतो. तुम्हाला आठवत असेल सेन्स ऑर्गनचा क्वेश्चन, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या कानाचं काम जे आहे ते ऐकणे पण आहे आणि इक्विलिब्रियम बॅलन्स करणे. आपला बॉडीचा आकार म्हणजे उलटं जर लटकत असेल तर आपल्या बॉडीला लगे कळतं की आपण उलटे लटकलो आहे. तर ते कुणामुळं? तर या सेमी सर्क्युलर कॅनल्समुळं. इथं जे गोल फुगलेलं रिजन असतं त्याला ॲम्प्युला रिजन म्हणतात. त्याच्यामध्ये द्रव्य भरलेलं असतं.
मग ते हलायच्या पोझिशनवर आपल्या बॉडीला कळतं की आपली याची पोझिशन जर बदलली तर आपल्या ब्रेनला लगेच मेसेजेस जातात की आपल्या बॉडीची पोझिशन बदललेली आहे. ओके, मग याचं काम आहे सेमी सर्क्युलर कॅनलचं काम आहे इक्विलिब्रियम आणि कॉक्लिअरचं काम आहे लिसनिंग. मग तुम्ही बघू शकताय आपलं जे इयर्स आहे इंटरनल इयरमध्ये असे 2 वेगवेगळे आकार आहेत जे आपल्याला मदत करतात. कशासाठी मदत करतात? एक मदत करतो ऐकण्यासाठी आणि दुसरं जे आहे ते आपल्याला इक्विलिब्रियममध्ये मदत करतो, आपली बॉडीच्या पोझिशनमध्ये मदत करतो. मग पुन्हा एकदा मी स्ट्रक्चर व्यवस्थित एक्सप्लेन करते. आता मी कलरचा यूज करते बघा. दिस इज इयर पिन्ना. हे एक्सटर्नल इयरमध्ये येतात. इथं इयर पिन्ना आहे जे साऊंड वेव्स कलेक्ट करायचं काम करतो. इथं आहे ऑडिटरी कॅनल आणि इथं जे आहे ते आहे टिम्फॅनिक मेम्ब्रेन. दिस इज टिम्फॅनिक मेम्ब्रेन. ओके, मग मिडल इयरमध्ये मॅलियस, इनकस अँड स्टेप्स हे 3 स्मॉल बोन्स आहेत आणि इंटरनल इयरमध्ये कॉक्लिअर अँड 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स. ओके, मग असं जे आहे हे स्ट्रक्चर असतं आपल्या इयर्सचं, की बाहेर फक्त एवढंच दिसतं पण आतमध्ये असं आहे. इयर्स काम कसे करतात? साऊंड वेव्स येतात, हे साऊंड वेव्स इथून इथं ट्रॅव्हल करतात आणि आपलं जे इयर ड्रम आहे, आपलं जे एअर ड्रम आहे ते व्हायब्रेट होतं. एअर ड्रम व्हायब्रेट झाल्यामुळं मॅलियस व्हायब्रेट होतं, मॅलियस व्हायब्रेट झाल्यामुळं इनकस व्हायब्रेट होतं आणि इनकस व्हायब्रेट झाल्यामुळं स्टेप्सही व्हायब्रेट होतं. आता स्टेप्स व्हायब्रेट होतं पण त्याचे व्हायब्रेशन्स लागतात कुठं? स्ट्राईक कुठं होतात? तर ते कॉक्लिअरवर स्ट्राईक होतात आणि कॉक्लिअर जे आहे ते कशापासून बनलेलं असतं? लिक्विड फ्लुईड फिल्ड कॅव्हिटी असतात त्याच्यामध्ये, लिक्विड फिल्ड कॅव्हिटी ज्याच्यामध्ये हेअर सेल्स बेंड झाल्यामुळं इम्पल्स जनरेट होतं आणि हे इम्पल्स ब्रेनकडे जातं. तेव्हा आपल्या ब्रेनला कळतं की आपण ऐकत आहोत आणि मग ब्रेन काय करतं? कुठल्या प्रकारचे वेव्ज आहेत, आपण काय ऐकलेलं आहे ते स्टिम्युलेट करतं, मग त्याच्या बेसिसवर आपल्याला ऐकू येतं. मग ही इयरचं स्ट्रक्चर आहे. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये आपल्या जर बघत असाल तर इथं वगैरे एक्स्ट्रा स्ट्रक्चर्स त्यांनी असं काही दिलेलं आहे. इथं एक आहे, इथं एक आहे. ते सगळे बोन्स आहेत. कानाच्या साईडला जे हाडं असतात जे कानाला प्रोटेक्ट करण्यासाठी असतात ते बोन्स आहेत. पण ॲक्च्युअल इयरचं स्ट्रक्चर एवढंच आहे. ओके, एक्सटर्नल इयर, मिडल इयर अँड इंटरनल इयर. डायग्राम मी याच्यानंतर तुम्हाला टाकत आहे, फक्त स्ट्रक्चर समजून घ्या सध्या तरी. याच्यानंतर एक फोटोमध्ये डायग्राम येईल तुम्हाला. या क्वेश्चनमध्ये फक्त स्ट्रक्चर समजून घ्या, त्यानंतरचं आपण नंतर बघत आपण की याचं एक्सप्लेनेशन काय येईल. पण इयर नेमकं कसं असतं हे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. ओके, थँक्यू.